दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. मित्रांनो, आज आपण प्रवेश करणार आहोत एका अशा अध्यायात जो केवळ वाचायचा नाही तर आत्म्याने अनुभवायचा आहे. हा आहे श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत अध्याय क्रमांक 4. 3 दिवसांपासून आपण प्रभूंच्या लीलांचा अमृत पितोय. प्रत्येक अध्यायाने आपल्याला काही ना काही वेगळं दिलं. कधी भक्तीचा मार्ग, कधी संयमाचा धडा, तर कधी आशेचा किरण. आणि आज अध्याय 4 म्हणजे त्या 3 अध्यायांचे फळ, त्या अनुभवांचा गाभा आणि प्रभूंच्या कृपेचा अद्भुत दर्शन. जर तुम्ही आधीचे अध्याय ऐकले असतील तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक शब्दात किती जिवंत शक्ती आहे. आणि जर नाही ऐकले असतील तर आजचा अध्याय ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणाल की मला आधीचे 3ही अध्याय ऐकायलाच हवेत. कारण हा अध्याय म्हणजे केवळ पुढचा भाग नाहीये, तर तो आहे त्या कृपेचा प्रवाह, जो एकदा तुमच्या हृदयाला स्पर्शला की तुम्ही मागे वळून पाहू शकत नाही. पण त्याआधी तुम्हाला खरंच वाटत असेल की श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यांच्या कथा तुमच्या आयुष्यात शांतता आणतात, तर आत्ता लगेच कमेंटमध्ये लिहा जय श्रीपाद दिगंबरा आणि हा व्हिडिओ लाईक करा. कारण प्रत्येक लाईक म्हणजे प्रभूंच्या नावाने लावलेला एक दीप. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कुणाच्या अंधारात तुम्ही प्रकाश बनू शकता. आणि सबस्क्राईब करा, कारण पुढील अध्यायातून तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या कृपेचा अधिक गाढ अनुभव मिळणार आहे. आजचा अध्याय प्रभूंच्या उपस्थितीचा जिवंत पुरावा आहे. हा अध्याय ऐकताना तुम्हाला जाणवेल की हे केवळ शब्द नाहीत, हे तुमच्यासाठी प्रभूंचं उत्तर आहे. मग चला, मन शांत करा, हृदय उघडा आणि या दिव्य प्रवासात सामील व्हा. कारण आता सुरू होतो श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत अध्याय क्रमांक 4, जेथे प्रत्येक ओळ म्हणजे अनुभूती आणि प्रत्येक शब्द म्हणजे कृपेचं अमृत. श्री गुरवे नमः. श्रीपाद राजशरणं प्रपद्ये. अध्याय 4. कुरवपुरात वासवांबिकेचे दर्शन. श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला. पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा, माधवा, वत्सा, शंकरा, आपण तिघेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करूया. या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल. भविष्यकाळात हुनशक हे व्यवहारात असेल. आज हुनशकानुसार दिनांक 25/5/1336 शुक्रवार आहे. आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्त्वाचा आहे. मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपुरास जाईन. एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते. आपण सगळेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात जाईन. स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान. श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली, म्हणून विचारले, स्वामी, माधवाने श्रीवल्लभांच्या दिव्यमंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे. आपण सदैव श्रीवल्लभाबरोबर सूक्ष्म रूपाने विचरण करता. मला मात्र त्यांचे नावच माहिती आहे, रूप माहीत नाही. मग ध्यान कसे करायचे? त्यावर श्री पळणीस्वामी मंद हास्य करीत म्हणाले, बाबा, श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल. श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी त्याचा विचार तरंगानेच त्या पिलांचे रक्षण होते. थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलाप्रमाणे भक्ताचे पालन करतात. जसे मांजर त्याच्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते, त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिलास ठेवते. त्यानंतर माकडाचे पिलाप्रमाणे भक्ताचे पालन होते. अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस अतिप्रयत्नाने चिटकून असते. अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळीबरोबर अति
स्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्रीगुरू समवेत असतात. तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील. आज 25/5/1336 शुक्रवार सर्व शुभयोग मिळून असलेला योग. संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे. श्रीवल्लभांनी अतिमुख्य असा भविष्य निर्णय पुत्र दिला. त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावयाचे, म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असल्यास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे. मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे. माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित व्यक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे? संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले, बरे, तुझा लवकरच मृत्यू होईल. मरणानंतर तर सूक्ष्मदेहाने धिशिला नगरामध्ये सध्या निंबवृक्षाच्या पायथ्यापाशी असलेले भूगृहात थोडा काळ तपश्चर्येत राहशील. त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. ह्याविषयी तू तुझ्या बायकोला थोडेसुद्धा कळू देऊ नकोस. श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय. आविष्कारण. लवकरच शिवशर्मा मरण पावला. अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती. शेजार पाजारांचे लोक हसत टिंगल उडवीत. त्यास अंतच नसे. त्या मठब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची मातासुद्धा असह्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. त्यांच्या पूर्वपुण्याईच्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समोर आले. त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले. अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला. शनिप्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयास केलेले शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली. पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला. परंतु त्याच्या सम या तिन्ही लोकात कोणीही नसल्याने श्री स्वामींनी पुढील जन्मात तिचा पुत्ररूपात जन्म घेण्याचा निश्चय केला. नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प. समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवांबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझा संकल्प सिद्ध होईल. मी आणखी 14 वर्षे म्हणजे या शरीराला 30 वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईन. त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नरसिंह सरस्वती ह्या नावाने ओळखला जाईन. ह्या दुसऱ्या अवतारात 80 वर्षे राहीन. या अवतार समाप्तीनंतर कर्दळी वनात 300 वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन. अवधूत अवस्थेत सिद्धपुरुषाच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने आगाध लीला दाखवीन. साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी आसक्तिरहित करीन. पळणीस्वामी पुढे म्हणाले, जशी जशी युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल. त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल. शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय. अशा रीतीने प्रभुत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल. म्हणूनच कलियुगातील मानव धन्य आहेत. केवळ स्मरण मात्रेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल. मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत, श्रीचरणाचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत. हेच परम सत्य आहे. स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते. यामुळे साधकांचे पापकर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात. त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभ स्पंदनांचा लाभ होतो.
श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात. तसे न केल्यास त्यांच्या योगाग्नीचे त्या पापांना जाळून भस्म करतात. ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात. कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्ताचे रक्षण करतात. त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जड स्वरूपी कर्मफलाचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात. क्षणोक्षणी त्यांच्या कर्माचा ध्वंस करतात. म्हणूनच त्यांच्या भक्तीची त्यांच्या न कळणच कर्मबंधनातून सुटका होते, मुक्ती मिळते. या पळणीस्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता. मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले. स्वामी, 7.5च्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते. ग्रहासंबंधी त्रासातून श्रीगुरू सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना. यावर पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच. मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशेने जन्म घेतो. त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते. ग्रहांच्या मुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांचा दोष निवारण्यासाठी मंत्र, तंत्र, यंत्राने काही फळ न दिसल्यास जप, तप, होमाचा आश्रय घ्यावा. या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना दर्शन जावे. श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात. शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात. त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात. प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते. ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात. विश्वचैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते. स्पंदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होते. सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह, बंधुवियोग, कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात. हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे. विश्वशक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते. ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात. काळ हा शक्ती स्वरूप आहे. थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसास सोडून विधिरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते. मानवाची देवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते. महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात. त्यांच्या तपाचे फळसुद्धा दान करीत असतात. ह्या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच परत जातात, म्हणजे मूळ बिंदुस्थानात जातात. ह्याला तिरोधान म्हणतात. थोडे पुण्य कार्य केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात. स्वामी पुढे म्हणाले, बाबा, क्रियायोग सिद्धांताप्रकारे सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले. तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्री वल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल. निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील 4 नंदादीपांना तू पाहू शकलास हे असाधारण किमया आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला. त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहिती आहे. त्यांच्या लीला फार अगम्य असतात, गूढार्थ प्रयोजक असतात. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतितार्थ जाणता येत नाही. त्यात सुद्धा देवरहस्य असू शकतात. त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकलो. समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते. त्यांचे तेच प्रमाण आहेत.
त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत. विश्वनियंतासुद्धा तेच आहेत. योगसिद्ध आहेत, अमेय आहेत. ते परिणामांना, मोजमापांना, परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत. श्री पळणीस्वामींच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले. मी उडुपी क्षेत्राहून निघालो. कुरवपुरास जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या. या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचारविनिमय करण्याचे ठरविले. श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावाला लीलेनेच समजून घेतले. ते म्हणाले, तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे. भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस. ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील. त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवास त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांग असे म्हणाले. माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली. श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थानी श्रींच्या पादुका श्रीपाद श्रीवल्लभ, श्री दत्तात्रय आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, तू दर्शन घेतलेले श्री वल्लभांचे मातागृह, तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षापासून तपात बसलेले ऋषी आहेत. तू पाहिलेल्या श्रीवल्लभांचा जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल. तू बसून ध्यान. श्री गुरवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. मित्रांनो, हा होता श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत ग्रंथाचा अध्याय क्रमांक 4. जर हा अध्याय तुम्हाला मनाला भेटला असेल, जर तुम्ही प्रभूंची कृपा अनुभवली असेल, तर जाणून घ्या, हे फक्त सुरुवात आहे. पुढील अध्यायात प्रभूंची करुणा, त्यांची लीला आणि भक्तांवरील प्रेम आणखी गूढ आणि अधिक तेजस्वी स्वरूपात प्रकट होणार आहे. म्हणून पुढील अध्याय ऐकायला विसरू नका. तो तुम्ही नक्की ऐका. कारण प्रभूंचं अमृत कधीही अर्धवट सोडायचं नसतं. आणि जर तुम्हाला या कथेतून शांती, प्रेरणा किंवा प्रभूंचा स्पर्श मिळाला असेल, तर आत्ता लगेच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य उजळू शकतं. आणि कमेंटमध्ये लिहा, जय श्रीपाद दिगंबरा, जेणेकरून प्रभूंचं नाव तुमच्या आयुष्यात आनंद, कृपा आणि समृद्धीचे बीज पेरेल. पुढील अध्यायात पुन्हा भेटू श्रीपाद प्रभूंच्या आणखी एका अद्भुत लीलेसह. तोपर्यंत प्रभूंचे नाव स्मरणात ठेवा आणि मनात नेहमी म्हणत राहा, ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.